चला, दिवसाची सुरुवात तर आज इतकी छान झाली होती. सात्विक आणि मी लवकरच उठलेले होते, कारण नवरात्र जेव्हापासून झाले चालू ना, तेव्हापासून 3 दिवस झाले आम्ही लवकरच उठतो आणि घरातलं सगळं ना मस्त क्लिनिंग वगैरे लवकरच करून घेतो. आणि ना सगळं काम झाल्यानंतर आधी मी चहा वगैरे पिऊन घेते आणि माझ्यासोबत ना माझ्या मागे मागे सात्विक असतो. प्रत्येक कामामध्ये मला हेल्प करायचं असतं त्याला, बट ना तो हेल्प करण्यासारखं झालेला नाही आहे, म्हणून मी त्याला कुठलीच हेल्प मागत नाही. मस्त रेड कलर होता म्हणून सात्विकला अशा प्रकारे ड्रेस घालून दिले आणि मस्त तो एन्जॉय करत होता. मी सुद्धा रेड टॉप घातलेला होता आणि माझ्याकडे जे जे टॉप आहे ना, मी ते तर आता फॉलो करणारच आहे. मस्त नाघटाला अशा प्रकारे पाणी वगैरे दिलं, कारण रोज पाणी देणं गरजेचं असते. आणि ना आज सेकंड माळ होती, म्हटलं चला येल्लो कलरच्या फुलाची माळ बनवूया. तर मस्त अशा प्रकारे फुलाची माळ बनवली आणि देवाला ते लावून दिली. आणि दुपारी ना सगळेजण सोसायटीमधले छोटे छोटे बाळ आमच्या घरी आले होते आणि सात्विकसोबत गप्पा गोष्टी करत होते. मी ना एका शॉपमध्ये गेल्यानंतर असं काही खायला आणलं होतं आणि ते खायला ना मला खूपच आवडते. संध्याकाळी सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली आणि माझे सगळे काम ना लवकर आवरलेले होते. म्हटलं चला शुभमचे कपडे सगळे व्यवस्थित ठेवूया. सगळं झाल्यानंतर ना मला बोर होत होता आणि सोसायटीच्या खाली ना मस्त असा प्रकारे भव्य रास गरबा होता. म्हटलं चला आपण जाऊन बघूयात. बट तिथे गेल्यानंतर ना गरबा नव्हता, तिथे दांडियाच चालू होत्या. आणि आम्ही जिथे नागपूरला राहतो ना तिथे अशा प्रकारे दांडिया नव्हतं, तिथे गरबा होता. बट सात्विकला काय समजतं, तिथे गेल्यानंतर सात्विक आपला दांडिया दाखवत होता. तो इतका एन्जॉय करत होता ना, त्याला कोणाचं काही लेनदेन नव्हतं, स्वतःच्या याच्यामध्येच गुंतलेला होता. आणि एन्जॉय करताना ना तिथे आमचे म्हणजे एक सबस्क्रायबर भेटलेले होते, ते सुद्धा सात्विकला ओळखलं आणि त्या काकूंनी सुद्धा ना सात्विकसोबत दांडिया खेळायला एक्सायटेड झालेला होता. बट सात्विक काही त्यांना ओळखत नव्हता, म्हणून त्यांनी त्याला इग्नोर वगैरे केलं होतं. मग काय मी काकूंसोबत बोलली वगैरे, त्या म्हणत होत्या मी तुला सबस्क्राईब करते, मी तुझे व्हिडिओ वगैरे बघते. आणि ते बघून ना मला खूप छान वाटत होतं आणि मला मोटिवेशन मिळालं होतं. मग मस्त फरसांच्या दुकानात गेलो, कारण शुभमला केळीचे पेपर्स खायचे होते. घरी आल्यानंतर ना तिथे दांडिया तर केला नव्हता, बट घरी आल्यानंतर ना बाप त्याला शिकवत होता की असं दांडिया करावं लागते. मग मला पण शुभम शिकवत होता. म्हटलं चला थोडा एन्जॉय करून घेऊया. आणि देवीची घटस्थापना झाल्यावर गरबा नाही केला, दांडिया नाही केला तर काय केलं. मस्त एन्जॉय वगैरे झाला आणि आमचा दिवस हा संपला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.